नमस्कार, आपण बघताय लोकशाही मराठी लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एका विशेष पाहुण्यांना आपण पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं आहे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची लढाई गेली अनेक वर्ष सुरू आहे, पण असं आता म्हटलं जात आहे ज्या प्रकारेचं एक वादळ आपण गेल्या 2 महिन्यात बघितलं, त्याच्यानंतर ही लढाई कुठेतरी निर्णायक टप्प्यावर आली आहे का? पण निर्णायक टप्प्यावर येत असताना महाराष्ट्रामध्ये कुठेतरी 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, असं चित्र आहे का? एकेकाळी हा लढा लढणाऱ्या लोकांच्या बाबतचं काय म्हणणं आहे? कारण वेगवेगळी मतप्रवाह मराठा आरक्षणाबाबत, ओबीसींच्या आरक्षणाबाबत असलेली भीती, असे वेगवेगळे मतप्रवाह महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन ठेपलेत। बरं, हे होतंय कधी? तर देशातल्या महत्त्वाच्या सार्वजनिक निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, राज्याच्या निवडणुकासुद्धा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। अशा पार्श्वभूमीवरती कुठेतरी या गोष्टीचं राजकारण केलं जाईल का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने तयार झालेत। पण हे सगळं होत असताना मनोज जरांगे पाटलांची या विषयामध्ये एंट्री होण्याच्या आधी हा विषय लावून धरला गेला होता गेले अनेक वर्ष, आणि ज्यांनी हा विषय लावून धरला आहे आणि हा लावून धरण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरक्षणाचे आपण ज्यांना जनक म्हणू शकतो, अफर्मेटिव्ह ॲक्शन ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हटलं जातं, त्याचे जनक आपण म्हणतो ते छत्रपती शाहू महाराज, त्यांचे वंशज, स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींना आपण आज पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं आहे। खूप खूप स्वागत आहे महाराज तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये। जसं मी म्हटलं की आरक्षणाचा लढा हा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असं दिसतंय। मेक ऑर ब्रेक सारखी सिच्युएशन आता येऊन ठेपली आहे, आक्रमक आंदोलन उभं राहिलं, पण ही आजची मागणी नाही आहे। म्हणजे खूप मागे जाऊ शकतो आपण, अनेक दशकांचा याचा इतिहास आहे। तुम्ही याबाबत आंदोलनं केली होती, तुम्ही याविषयी रस्त्यावरती उतरला होतात आरक्षणाच्या मुद्द्यावरनं। आजचं हे सगळं आंदोलन बघता तुम्हालाही असं वाटतंय का की आता हा निर्णायक टप्पा आहे, अभी नाही तो कभी नाही असा जो सध्याचा होरा आहे तो तुम्हाला वाटतं का तसाच आहे? नाही, ती जरा पार्श्वभूमी आपण समजून घेणं गरजेचं आहे की हा अनेक दशकापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी हा लढा आहे। आणि जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ह्याचा बेस कुठला आहे? बेस आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं। त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता। पण या कालांतर या गरीब मराठ्यांना लक्षात यायला लागलं किंवा लक्षात आलं की आपल्याला सुद्धा आरक्षण, ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला सुद्धा मिळालं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं असाल तर ज्यांनी बलिदान दिलं पहिलं, ज्यांनी हा मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा उभा केला ते म्हणजे अण्णासाहेब पाटील असतील, मग त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील असतील, विनायक मेटे असतील, अनेक मराठा समाजाच्या अनेक संघटनेतली लोक असतील, या सगळ्यांनी अनेक दशकापासून हा लढा उभा केला होता। मला आठवते की 2013-14 सुद्धा मी स्वतः शिवशाहू दौरा आयोजित केला होता, किंबहुना पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। माझ्या मराठा सेवा संघ असतील, संभाजी ब्रिगेडचे लोक होते त्यावेळी, आणि या सगळ्यांनी आम्ही तो दौरा आयोजित केला। आणि मग 2013ला मुंबईत आझाद मैदानला आम्ही लाखो लोकांचा इथं मोर्चा तिथं उभा राहिला। तिथं मग नारायण समिती स्थापन झाली, पण त्याला अनेक कारण आहेत, आपण नंतर बोलू, ते का टिकला नाही। मग त्याच्यानंतर 2017ला सुद्धा तो मोर्चा उभा राहिला, तो सुद्धा अनेक कारणास्तव टिकला नाही। तुमचे अनेक प्रश्न येतील त्याच्यावर मी ते बोलत राहीन। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हो, निर्णायक आहे, त्यातनं काही ती मार्ग निघाला पाहिजे। हा विषय तिसरा पर्व आहे असं म्हणू आपण, आयरनीवर हा विषय आलेला आहे, आणि सरकारने ह्याच्यात अजूनही स्पष्टता केली नाही नेमकं आपण आरक्षण कसं देता येईल। म्हणून हा विषय गांभीर्याने सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। त्याला वेगळे अनेक अडथळे आहेत, अनेक पर्याय आहेत, आणि यातनं व्यवस्थित मार्ग घेऊन टिकणारं आरक्षण कसं देता येईल याकडे सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे। टिकणारं आरक्षण हा तुम्ही आता शब्द वापरला, आणि तोच माझ्यावरती कळीचा मुद्दा झाला। म्हणजे आता नाही, गेले अनेक वर्ष, म्हणजे 14च्या आधी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एक प्रयत्न झाला आरक्षण देण्याचा, जो परत कोर्टात टिकला नाही। त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तो प्रयत्न झाला, तोही कोर्टात टिकला नाही। वारंवार चॅलेंज केला गेला आहे हा मुद्दा, कंटेस्टेड राहिला आहे मुद्दा, पण तो कोर्टात आणि कायद्याच्या आपण म्हणतो कायद्याच्या कसोटीवर टिकला नाही। तुमचं काय म्हणणं आहे की हा का टिकला नाही, आणि आता जो आग्रह होतोय की नाही आरक्षण द्या आणि तोही एका डेडलाईनवरती द्या? आता कसं आहे की समजून घेणं गरजेचं आहे की 2013ला जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही शिवशाहू दौरा काढला होता आणि आझाद मैदानला आम्ही चालत गेलो
लाखो लोक आले होते आणि मग नारायण राणे समिती स्थापन झाली आणि त्यावेळी ते कोर्टात हा म्हणजे आरक्षण टिकलं नाही. त्यावेळी नुसती समिती स्थापन झाली होती आणि मग 2017ला जे 58 मोर्चे निघाले आणि त्याच्यानंतर सरकारला लक्षात आलं की समिती जो अहवाल समितीने दिला होता तो काय कोर्टात टिकू शकत नाही. म्हणून त्यांनी मग आयोग स्थापन केला, मागासवर्गीय आयोग स्थापन केला आणि आयोगाच्या माध्यमातून आरक्षण दिलं 2017ला. देवेंद्र फडणवीस त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते. हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात तो टिकला नाही. तर हे त्याची ती बॅकग्राऊंड आहे. आता आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सुप्रीम कोर्टात हे का टिकला नाही. त्याला अनेक वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. आता वेगवेगळे पॅरामीटर्स म्हणजे काय, तर प्रामुख्याने त्यांनी सांगितले की तुम्ही हा मराठा समाज हा डॉमिनंट क्लास आहे, हा पुढारलेला वर्ग आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही ज्या नोकऱ्या त्यांनी ती एक फ्रेम सांगितलं होतं की आम्हाला आमच्या एवढ्या 100% एवढ्या नोकऱ्या मिळतात. तो खरं म्हणजे प्रोपोर्शनल टू पॉप्युलेशन आहे. लोकसंख्येच्या आधारे तुम्हाला ते 50% ते आरक्षण जे दिलं जातं. पण इथं त्यांनी कसं दाखवलं सरकारने म्हणा एक प्रेझेंटेशन जे कोर्टात झालं आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने घेतलं, सुप्रीम कोर्टाने टोटली उलटं घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने 100 करण्यापेक्षा त्यांनी नुसतं 48% मध्ये घेतलं, जे तुम्ही ओपनमध्ये आहेत. तेव्हा जे तुम्हाला 17% तुम्हाला 17 म्हणजे तुम्ही उदाहरण धरा 100 तुम्ही समजा असं धरा की तुम्ही दाखवलं की आमच्याकडे एक 32% आम्हाला काहीतरी मिळतात. समजा 32% नाही, आपण धरू 32 नोकऱ्या आहेत, 32% धरा आणि त्याच्या हिशोबाने 16% मिळालं पाहिजे. तर त्यांनी सुप्रीम कोर्टाने धरलं की तुम्ही 48 आहे ना, त्यांनी 100 धरलंच नाही. त्यांनी सरळ डायरेक्ट तुम्हाला 48 मध्ये घातल्यामुळं ते डबल झाल्या सगळ्या. म्हणजे टोटली रॉंग प्रेझेंटेशन झालं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने सुद्धा व्यवस्थित अंदाज घेतला नाही. ही चुकीचं पॅरामीटर झाला. दुसरा पॅरामीटर हा होता की तुम्हाला आम्ही 50%च्या वर का देऊ. इंदिरा साहनीच्या 1992चे निकष आहेत तेव्हा, म्हणजे ते कसे आता लागू होतात माहित नाही. पण इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते की तुमची अपवादात्मक परिस्थितीच नाहीये, एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशनच नाहीये, आम्ही का आरक्षण तुम्हाला द्यायला पाहिजे. आता इंदिरा साहनीच्या केसमध्ये काय म्हणतात की एक पॅरामीटर तुम्हाला एक सांगतो त्यांचा की तुमची दूरवर आणि दुर्गम परिस्थिती पाहिजे. फार फ्लंग अँड रिमोट म्हणतात. फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे दूरवर दुर्गम. आणि थोडक्यात आपल्या मराठी शब्दात सामान्य माणसात समजायचं असेल तर जिथं लाईट नाही, जिथे इलेक्ट्रिसिटी नाही, जिथे रस्ते नाहीत, अशा लोकांना तुम्ही देऊ शकत नाही. ते आपण बसतच नाही. पण ती परिस्थिती कोणाचीच बसू शकत नाही. आता सगळीकडे रस्ते आहेत. पण हा निकष आहे का 1992चा. तर हे पॅरामीटर्स हे कसे लागू होणार आहेत. बरं, आता विषय असा राहिलेला आहे की समाजाचं म्हणणं काय आहे. समाज म्हणते की आम्हाला आता 50%च्या वर आरक्षण नकोय. का नकोय, कारण का दोनदा हे अयशस्वी झालेले. आता तुम्ही 50%च्या वर आरक्षण दिलं तर आमचं टिकणार नाही. म्हणून तुम्हाला क्रमांक नंबर 83 मध्ये मराठा कुणबी मराठामध्ये कॉमा टाकून आम्हाला मराठा द्या. देता येत असेल तर उत्तम आहे. पण समजा देऊ शकलो नाही तुम्हाला तर काय करायचं, कारण सरकार स्पष्ट म्हणते. एक्झॅक्टली. पण आम्हाला हाच कुठेतरी एक सगळ्यात कळीचा मुद्दा झाला आहे. म्हणजे एक इंदिरा साहनी जजमेंटने तुम्हाला 50 वरती कॅप आणलेला आहे, तो तुम्हाला क्रॉस करतात नाही. अर्थात काही त्याला सन्मान्य अपवाद आहेत. तमिळनाडूमध्ये 70%च्या वरती आरक्षण गेलं आहे, ते महाराष्ट्र कसं करू शकेल हा एक कसोटीचा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही जे खरं 3 मुद्दे, म्हणजे हा एक मुद्दा झाला कॅपचा. दुसरा सामाजिक मागासले पण ते पण सिद्ध करायचं, कारण तुम्ही आर्थिक मागासले पण एक वेळ सिद्ध करू शकाल, बाकी पण सामाजिक मागासले पण सिद्ध करताना हे थोडंसं जिकरीचं काम आहे असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणबी समाज जो काही भागांमध्ये ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे, मग सरसकट मराठा आरक्षण हा जो एक सध्या मी आता तो शब्द वापरणार नाही कारण आवडणार नाही काही लोकांना, तो हट्ट जो वाटतं की हा सरसकटच हवं, हा एक मनोज जरांगे पाटलांचा त्याच्यावरती ते फर्म आहेत त्या मागणीवरती. त्यामुळे गोष्टी एकदम क्रिटिकल झाल्यात असं वाटतं का तुम्हाला. नाही, विषय क्रिटिकल आहेच. पण आपल्याला परत एकदा मी जरा समजून सविस्तरपणे सांगू इच्छितो की मनोजच्या ज्या मागण्या आहेत, सरसकट असेल, जे न्यायालयात बसत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. दुसरी त्यांची मागण्यांची समाजाची मागणी ती आम्हाला 50%च्या आत तुम्ही आम्हाला बसवा. आता सरकार काय म्हणते स्पष्टपणाने, मी परत ट्विट्सवर केलं होतं, सरकार काय म्हणते की आम्ही कोणाला धक्का न लावता आम्ही तुम्हाला आरक्षण देणार. हे सरकार अजूनही क्लिअर नाही
तुम्ही कशा पद्धतीचं आरक्षण देणार. तुम्ही 50%च्या म्हणजे 50 म्हणायचे तुम्ही कोणाला धक्का न लावता आरक्षण देणार, म्हणजे याचा अर्थ की 50%च्या वर देणार आरक्षण. बरोबर आहे. तर याचा अर्थ काय, पूर्वीसारखंच आरक्षण झालं ते एसीबीसीचं. बरोबर. माझं उलट म्हणणं आहे, 105वा जी घटना दुरुस्ती झाली की जिथं मागासवर्गीय आयोग, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा दिला. 106व्या घटना दुरुस्तीत राज्याला अधिकार दिले असं सुद्धा झालं. त्या अधिवेशनात मी स्वतः माझं भाषण केलेलं आहे आणि मला परत ते मुद्दाम सांगायचं आहे. मी त्यावेळी भाषणात मी बोलून दाखवलं होतं की मला बोलायला दिलं, चान्स मिळत नव्हता, तर मी भांडून तो चान्स घेतला आणि मी बोललो तिथं. आणि मी म्हटलं तुम्ही राज्याला अधिकार दिले म्हणताना, राज्याला अधिकार दिले म्हणजे 50%च्या वर दिले. तर 50%च्या वर अधिकार दिले तर इंदिरा सानी केस परत आडवी आली 1992चं जी इंदिरा सानी. म्हणजे तुम्ही 50%च्या वर कोणाला देऊ शकता, ज्यांच्याकडे एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आहेत. ते एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे परत ते काय आलं, ते दूरवर दुर्गम, रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, मग तुम्ही देणार कसं. एक्झॅक्टली. म्हणून मी तो विषय परवा दिल्लीत नेला होता. दिल्लीत मी काय म्हटलं, खासदारांनी पंतप्रधानांच्याकडे तुम्ही हा इंटरव्ह्यू करायला पाहिजे, पंतप्रधान इंटरव्ह्यू करायला पाहिजे. सगळ्या खासदारांनी हा विषय तिथं मांडायला पाहिजे. बाकी सगळे पॅरामीटर आपण बाजूला सोडून देऊ. जे 1992चे निकष लावलेले आहेत की तुम्ही अपवादात्मक परिस्थिती जो शब्द म्हणजे जी व्याख्या आहे आणि त्याचे जे त्यांनी पॅरामीटर्स लावले की दूरवर दुर्गम, ह्याची गाईडलाईन आहे नुसती सुप्रीम कोर्टाची. हा काय पार्लमेंटरी शब्द नाही आहे. पार्लमेंट शब्द ते निकष बदलू शकते आणि सांगू शकते की 106व्या घटना दुरुस्तीत की आपण राज्याला अधिकार दिले, ते तुम्ही ते जे निकष बदला ना. आता उदाहरण निकष बदला म्हणजे काय की जे रस्ते नाहीत, हे पाणी नाही किंवा लाईट नाही, हे 1992चे निकष आता लागू नाहीत ना 35 वर्षानंतर. ते निकष बदलले जावं तुमची मागणी आहे. हा, मी म्हणतो हे जर तुम्ही पंतप्रधानांना सांगितलं आणि पंतप्रधान इंटरव्ह्यू केलं की मग राज्याला 50%च्या वर अधिकार, मग अर्थ आहे ना. तुम्ही ज्यावेळी 106व्या घटना दुरुस्तीत म्हणता राज्याला अधिकार दिलेत, राज्याला अधिकार दिलेत म्हणजे काय, तर हा शब्द, ह्या शब्दाचं स्पेसिफाय करा एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काय. मग तुमच्या बोलण्यातून हा अर्थ काढावा का की मग जर अधिकार राज्याला आहेत तर राज्य सरकार हे करत नाहीये का. नाही, राज्याला अधिकार आहेत. राज्याला अधिकार दिले तर कोर्टात टिकायला पाहिजे ना. तर कोर्टात जर टिकायचं असेल आणि जर तुम्हाला जे सरकार म्हणते आम्ही 50%च्या आत देऊ शकत नाही, 50%च्या वरच देणार, तर राज्याला अधिकार असले तर हा जो इंदिरा सानीचा निकष जो आहे तो जर बदलायचा असेल तुम्हाला, तर केंद्र सरकारने जे 1992ला इंदिरा सानींनी जे डिफाईन केलेले पॅरामीटर्स आहेत हे त्याच्यात तुम्ही बदल करायला पाहिजे. आणि हा काय म्हणजे संविधानिक शब्द नाही आहे, हा पार्लमेंटरी शब्द नाही आहे. हा एक गाईडलाईन दिलेला सुप्रीम कोर्टाचा एक लाईन आहे ती, जो बदलला जाऊ शकतो. पण कोण बदलेल, राज्य सरकार बदलेल? नाही, केंद्र सरकारने बदलायला पाहिजे आणि तो लगेच होऊ शकतो तो. म्हणजे मग केंद्र सरकार लक्ष घालत नाही? घालायलाच पाहिजे. म्हणूनच दिल्लीची मुवमेंट मी केली होती. दिल्लीची मुवमेंट करणं हे दुर्दैवाने कोणाला लक्षात आलं नाही की तुम्हाला पहिला तुमची भूमिका काय, तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना. एक तर मनोज जरांगे काय म्हणतो आणि जी समाजाची भूमिका आहे की आम्हाला 50%च्या आत द्या, आम्हाला तत्सम जात म्हणून तिथे ऍड करा. तुम्ही स्वतःच म्हणता आम्ही आरक्षण देणार, आम्ही आरक्षण देणार, टिकणार आरक्षण देणार म्हणता. मग तुम्ही कसं देणार? तुम्ही मनोजची मागणी देऊ शकत नाही. सरसकट तुम्ही सुद्धा तुम्ही स्पष्ट केलेलं, आम्ही नुसती मुलांच्या म्हणजे त्याला काय म्हणतात म्हणजे जी म्हणजे आईच्या बाजूकडच्या आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही क्लिअर केलेलं आहे. मग राहतो काय पर्याय? तुम्ही देणार एसीबीसी म्हणूनच, एसी मध्ये देणार, परत दोनदा जे उडलंय परत तिसऱ्यांदा उडणार आहे ते. तिसऱ्यांदा उडू नये म्हटलं तर तुम्हाला तिथं जाऊन हे चेंज करावंच लागेल केंद्रात. मग देन कमिंग बॅक टू मनोज जरांगे पाटील, मग त्यांची मागणी तुम्हाला, त्यांनी इथे सरकारच्या एकदमच आपण सरकारला एकदम धारेवर धरलं इथे की आरक्षण देण्याचं 20 तारखेला मुंबईत धडकतो. मला सुद्धा ती मनात फार भीती आहे. कारण का मनोजच्या मागण्या किंवा समाजाच्या ज्या मागण्या आहेत ह्या आतापर्यंत म्हणजे काय आयरनीवर येऊन पोहोचलेत. तुम्ही 20 तारखेपर्यंत का जायला लागलेला आहे? आता उदाहरण सामाजिक मागास सिद्ध सुद्धा करायला पाहिजे मराठा समाज. मी 2 वर्षापासून मागणी करायला लागलोय. आता सरकारने पत्र काढले की ह्यांना 7 दिवसात सामाजिक मागास सिद्ध करू आपण. हे तुम्ही 2 वर्षात काय केलं नाही? हा माझा सरकारला प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही सोशल बॅकवर्ड तुम्ही होत नाही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही. हे ठीक आहे, तुम्ही आता मुवमेंट सुरू केली, कौतुक आहे, तुम्ही करा, पण 7 दिवसात कसं पूर्ण करणार आहेत? कारण का शेवटी जे मागचे ज्या त्रुटी आहेत ते तुम्ही 7 दिवसात पूर्ण करणार का?
कारण का शेवटी सुप्रीम कोर्टला सुद्धा उद्या तुम्हाला प्रश्न विचारणार ना, कारण का ते भाषांतर असेल, स्थलांतर नाही भाषांतर असेल, अनेक पानं भाषांतर केली नाहीत. तुम्हाला ते प्रोफेशनल पॉप्युलेशनचा जो मी मुद्दा जो मांडला तो सुद्धा कसा मांडता येईल, असे अनेक वेगवेगळे पॅरामीटर आहेत. बरं, हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे ते सगळे आता मुंबईला चालून येणार आहेत. का 20 तारखेपर्यंत वाट बघायची? तुम्ही कमलेशजी का वाट बघायची हे नाही? तर तुम्ही सांगा ना, तुम्ही नेमकं कसं आरक्षण देणार आहे? तुम्ही सांगा या आमच्या अडचणीत, हे आम्हाला करायचंय, हे आम्हाला XYZ करायचंय. नुसतं टिकणार आरक्षण द्या, टिकणार आरक्षण द्या. नुसतं टिकणार आरक्षण म्हणजे काय? व्हॉट इज टिकणार आरक्षण? तर टिकणार आरक्षण म्हणजे साध्या भाषेत एक तर तुम्हाला 3 पर्याय. पहिला पर्याय जो मनोज म्हणतो, जे आम्हाला जो समाज म्हणतो, मनोज म्हणण्यापेक्षा समाज म्हणतो की जारंगे पाटील, मनोज जारंगे पाटील जे म्हणण्यापेक्षा समाज म्हणतो की 50% आत आम्हाला द्या, कारण आम्हाला विश्वास नाही 50% वर देणं. आम्हाला तत्सम जात म्हणून देतात द्या. दुसरा पर्याय म्हणतात की आम्हाला सरसकट द्या. ह्या दोन्हीच्या गोष्टीला सरकार काय म्हणते की आम्ही टिकणार आरक्षण देऊ, आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. म्हणजे याचा अर्थच की 50% वर देणार ना. 50% वर देत असताना तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन मध्ये बसणार कसं? आणि त्याच्यासाठीच मी दिल्लीची मुवमेंट केली होती. ही अनेक लोकांना, या अजूनही अनेक आमदारांना, या अनेक मंत्र्यांना हा विषय माझा समजलाच नाहीये. मी सॉल्व्ह करायला लागलोय. सोपी गोष्ट आहे. दिल्लीत जाणं आणि सांगणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना की हे 1992चे जे निकष लावलेले आहेत एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशननी, ते आता लागू होऊ शकत नाहीत. 35 वर्ष निघून गेलेत त्यातून. आज तुम्ही स्वतः म्हणता, सगळे नेते लोक काय म्हणतात, सगळीकडे आम्ही लाईट पोचवली, आम्ही पाणी पोचवले, रस्ते पोचवले, मग निकष राहिले कसे? आणि जे तुम्ही ह्याचा एक मुद्दा म्हटला तो तामिळनाडू शेड्यूल 9 मध्ये असल्यामुळे आता आपल्याला ते काय लागू होत नाही. पण त्याच्यावर अनेक प्रश्न आहे. 27 राज्याला 50% वर तुम्ही कसं आरक्षण दिलंय? म्हणून स्वराज्य हे निश्चित PIL टाकणार आहे की बाकीच्या राज्यांना 50% वर का देत आहे, मग महाराष्ट्राला का नाही? कधी टाकता येईल PIL तुम्ही? प्रोसेसमध्ये लवकरच. म्हणजे ह्याच्या जे 50% कॅप आहे ह्याच्या विरोधात किंवा इतर राज्यांमध्ये दिलं गेलेलं आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही देता, ही महत्वाची तुम्ही माहिती देताय. मी का थांबलोय? मी अगोदरच टाकलं असतं, पण मग ते समाजाच्या मुवमेंटला म्हणजे आपण छेद आणतोय असं दिसेल म्हणून मी थांबलोय. का जी 20 तारखेची मुवमेंट काय होईल, सरकार काय करते बघू आपण. सरकारने जी आता मुवमेंट चालू झालेली, जी चळवळ उभारायला लागली, त्याला जर ह्या 3ऱ्या पर्वाला जर सरकारने सांगितलं आम्ही देऊ शकत नाही त्यांच्याप्रमाणे, मग मी हा पॉईंट आम्ही काढायचा माझ्या डोक्यात आहे. तो म्हणजे PIL कुठं 50% बाकीच्या राज्याच्या ह्याला दिलं जाते, बाकीच्या 25 काय 27 राज्यांनी दिलं, मग आमच्या महाराष्ट्राला का नाही? हे नंतर आहे. हे केव्हा मी देणार आहे, केव्हा PIL फाईल करणार आहे? ज्यावेळी या सरकारची मुवमेंट काय होती त्याच्यानंतरचा विषय. आता नाही. का आता आपण करायला लागलो तर काय होणार की ही मुवमेंटला मी काहीतरी फाटाफुडाचं आणि काहीतरी उलट सुलट काय करायला लागलं. माझी मनात मुळीच इच्छा नाही. माझी इच्छा हीच आहे की जर तुम्हाला देता येत असेल ना तर देऊन टाका, मग पण तुम्ही 20 तारखेला वाट का बघताय? पण मग तुम्ही सरकारविषयी बोलतात की सरकारला या गोष्टी, तुम्ही जे मुद्दे मांडतात ही सरकारला कल्पनाच आहे. मग मी तुम्हाला अगदी स्पष्ट विचारतो आणि तुमच्याकडे स्पष्ट उत्तर अपेक्षित मला आहे की सरकार दिशाभूल करते की वेळ काढते? तुम्हाला काय वाटतं, सरकार काय करतंय नक्की या क्षणाला? आता ते मला सांगता येणार नाही, स्पष्ट सांगता येणार नाही. पण माझं स्पष्ट हे म्हणणं आहे की मागण्या काय आहेत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय देणार हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही एकदा त्या मुंबईत येण्याची वाट का बघताय? समोर बसा. समोर बसता येत नसेल तर वेगळा मार्ग काढा. वेगळा मार्ग सुद्धा काढता येत नसेल तर डायरेक्ट डिक्लेअर करून टाका तुम्ही काय करणार आहात. पण सरकारने तर चर्चा चालू केली होती, त्यांचे प्रतिनिधी मनोज जरांगे माझं म्हणणं ते ठीक आहे, चर्चा नाही कितपत त्यांनी चर्चा केली. परवा मला वाटतं की ती VCO सोबत बोलले, सगळं झालं तुमचं बोलणं. मग आता का वाट बघायला? कशाला 20 तारखेची वाट बघायची आपण? जे तुमच्या मनात आहे डिक्लेअर करा ना. माझं स्पष्ट आहे ट्विट, तुम्ही का सांगत नाही कशा पद्धतीचं आरक्षण देणार? क्लिअर केलं की आजपर्यंत सरकारने नुसतं सरकार काय म्हणते की आम्ही टिकणार आरक्षण देऊ, इतर लोकांना धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. मग काय देणार आणि जे देणार ते टिकणार कसं ह्याचं स्पष्टता त्यांनी द्यावी.
पण मुख्यमंत्र्यांनी तर पब्लिकली एक शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची की मी आरक्षण देणार आणि कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देणार. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्र्यांचं मी कौतुक करतो. तिला धाडस लागते की एका सगळ्या सभेच्या समोर शिवाजी महाराजांची शपथ घेणं, आणि शिवाजी महाराजांची कोणी शपथ घेऊ शकत नाही तसं, पण त्यांनी घेतलं. त्यांची शिवाजी महाराजांची भक्ती त्यांनी दाखवली. शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत त्यांनी दाखवलं. याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. पण हे करत असताना न्यायिक बाजू सुद्धा बघणं गरजेचं आहे. न्यायालयाच्या माध्यमातून आणि भावना ह्याचा समतोल कसा करता येईल हे त्यांची कसोटी आहे. या सगळ्या वादाची एक दुसरी पार्श्वभूमी म्हणजे आपण आता इतक्या वेळ आरक्षण कसं मिळणार ही चर्चा करतो, पण इतर कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता ही बाब जी आहे ना ही खूप कंटेन्शियस, गेल्या काही दिवसातली वादग्रस्त बाब झाली. ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे की आपलं काहीतरी जाईल असं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की किंवा छगन भुजबळांनी भूमिका मांडली की आरक्षणाला विरोध नाही, आरक्षण घ्या पण ओबीसींच्या ताटातलं काही घेऊ नका. मनोज जरांगे म्हणतात की आम्हाला आमचं वेगळं ताट नको. आता हा मुद्दा त्याच्यामुळे अधिक क्लिष्ट झाला. आणि दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये इतर जे समाज आहेत तर मराठा समाज व्यतिरिक्त जे बहुजन समाज आहे, आर्टिझन क्लास आपण ज्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती आहे की आपलं आरक्षण ऑलरेडी जे कमी आहे त्यात अजून एक वाटेकरी आला, ही भीती आहे. आणि मग त्याच्यातनंच काही राजकीय स्टेटमेंट्स येतात. पहिला मुद्दा मला की ही ओबीसी समाजाची भीती कशी घालवू शकेल मराठा आरक्षणाचे जे मुद्दा म्हणतात ते. तर त्याला सोपा मार्ग आहे आणि तितका अवघड मार्ग आहे. आणि तो म्हणजे जी बिहारनी पॉलिसी वापरली, परत एकदा तिने जनगणना सगळी जनगणना म्हणण्यापेक्षा सगळी जातीने जनगणनाची जी केली, कास्ट सेन्सस केलं, तर त्यांनी ते करावं. अच्छा, ही तुमची पण मागणी आहे? माझी मागणी. ठीक आहे. कारण काय शेवटी अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे की आम्ही 12 बलुतेदार आहोत, आम्हाला सांगण्यात येते की आरक्षण तुम्हाला आहे, पण आम्हाला त्याचा फायदाच होत नाही. तर ज्याला मी मगाशी म्हणतो स्टार्टला की प्रोपोर्शनेट टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे 50% जे आरक्षण द्यायला पाहिजे, ह्याचं परत एकदा कास्ट सेन्सस होणं गरजेचं आहे. अच्छा, हा त्यातला सगळ्यात पर्याय. ह्या पर्यायाशिवाय तुम्ही दुसरं जाऊ शकत नाही, ज्याच्यातनं सगळे लोक. आणि मग तुम्ही मराठा समाजी मागे जर सिद्ध झाला आणि राज्याला अधिकार आहेत, तुम्ही आरक्षण देऊ शकता, ऑटोमॅटिकली तुम्ही याच्यात येता. पण मग याच्यावर सुद्धा खूप दावे काउंटर दावे केले जातात. म्हणजे मनोज जरांगे पाटील मधल्या काळात म्हणतात की मराठा समाज हा 55-50-60% वरती आहे. तिकडे ओबीसी नेते म्हणतात की आमची संख्या सर्वाधिक आहे, होऊच जाऊ त्याच्यात. तर ह्याच्याने आणखी खूप अशी क्रिटिकल सिच्युएशन तयार. निश्चित आहे. ह्या एक थोडं एक 3-4 महिन्यात अनेक कारणास्तव जाती विषमता वाढलेली. म्हणजे आपलं बिहार किंबहुना आपलं यूपी होऊ नये, मी या मताचं आहे. म्हणजे शेवटी आपण आपल्या गावात जातो, आपण आपल्या शहरात जातो, आपण आपल्या घरी जातो, आणि मग ह्या जातीचा तो त्या जातीचा आहे. म्हणजे ही जी जाती विषमता आपल्या महाराष्ट्रात केव्हाही नव्हती, ती वाढू नये. आणि मी शाहू महाराजांचा वंशज आहे, शिवाजी महाराजांचा वंशज आहे, या नात्याने तर माझं विनंती राहील सगळ्या समाजातल्या लोकांना की हा फार विषय नाजूक आहे, हा सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्यामुळं ह्याच्या पुढचे मुवमेंट्स फार जबाबदारीपूर्वक घ्यावेत. म्हणून कारण अनेक लोक असे फाटफाट बोलतात. माझं त्यांना सुद्धा विनंती राहणार आहे की तुम्ही असे काही स्टेटमेंट्स करू नयेत. तुम्ही जबाबदारपूर्वक स्टेटमेंट्स करा पाहिजे, जेणेकरून दोन जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये. पण अशी काही स्टेटमेंट मनोज जरांगे पाटलांकडनं पण येतात. बऱ्याचदा काही राजकीय एकदा ते बोलताना बोलून गेले, आम्ही लोकशाहीवरती बातमीचा खूप पाठपुरावा केला, की ते म्हणाले की आरक्षण, त्यांचा मूळ विरोध कधी कधी आरक्षणाला पण होताना दिसतो, जे खरं अफर्मेटिव्ह ॲक्शन ज्याचे जनक आपण शाहू महाराजांना म्हणतो. ते म्हणाले की आरक्षणामुळे आम्हाला लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. अशी काही स्टेटमेंट्स त्यांच्या. मला वाटते ते अनेक स्टेटमेंट्सपेक्षा ती जे स्टेटमेंट तुम्ही कोट करता त्याची स्पष्टता त्यांनी दिलेली आहे. म्हणून त्याच्यावर परत मी बोलणं उचित नाही. माझं काम काय सगळ्यांना घेऊन जाणं, आणि तोही प्रामाणिकपणाने काम करतो समाजासाठी, आणि अशा प्रामाणिक लोकांना ताकद देणं सुद्धा आमच्या छत्रपती घराण्याचं काम असते. पण एकंदरीत ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर सगळ्या नेत्यांची जबाबदारी माझ्या सकट की आपण असे कुठलेही स्टेटमेंट्स करू नयेत जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. कारण काउंटर स्टेटमेंट झाली. एक राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत
छगन भुजबळ ते सुद्धा स्टेटमेंट्स करतात. म्हणजे खरं तर आम्ही त्यांना विचारला होता प्रश्न की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकारला प्रश्न विचारायचे, पण मग काउंटर रॅलीज घेतल्या जातात. म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा होत आहेत, तिकडे ओबीसी समाजाच्या लाखोंच्या सभा होत आहेत आणि स्टेटमेंट्स केले जातात दोन्हीकडनं. म्हणजे मी त्यात मनोज जरांगे पाटलांना काही क्लीन चिट देणार नाही, पॉलिटिकल स्टेटमेंट्स दोन्हीकडनं केले जात आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे सगळे काही गोष्टी होऊ नयेत. पुन्हा आरक्षणाचं लॉंग टर्म हा विषय संपवायचा असेल तर मी तुम्हाला 3-4 पॅरामीटर्स सांगितलेले आहेत. ते 3-4 पॅरामीटर्स आपण जर फॉलो केले लॉंग टर्मच्या, आता तुम्हाला काय द्यायचं आहे बघा, ते शेवटी ते टिकायला पाहिजे. कारण का दरवर्षी असं 2013 तेच झालं, 2017 तेच झालं, तर 2023ला 2024 आता 2024ला जर तुम्ही इलेक्शन समोर असं काही केलं आणि परत जाऊन ते कोर्टात अडकलं, हे परवडणार नाही. कारण का अनेक आतापर्यंत पूर्वी 48 ते 50 मुलांनी आत्महत्या केल्या. आता या 3-4 महिन्यात 25 लोकांनी मराठा समाजातील मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे काय बरोबर नाही ना. म्हणून मला आठवते की मी जे आमरण उपोषण केलं होतं, म्हणजे मी सुद्धा केलं ना आमरण उपोषण, पण मी पूर्ण आरक्षणासाठी नाही, पण एकंदरीत सगळे मराठा समाजाचे जे प्रश्न अडकलेले आहेत ते सुटावेत. कारण का ते आरक्षण सुटत नव्हतं, म्हणून मी ते मुंबईत आझाद मैदानातच आरक्षण केलं होतं. त्यावेळी सगळे प्रश्न सोडवले. त्याला सगळ्यात प्रामुख्याने मुद्दा होता की 3000 मुलांच्या म्हणजे ज्यांनी परीक्षा दिल्या, आरक्षण ज्यावेळी चालू होतं पण आरक्षण रद्द झालं तेव्हा त्यांना जॉईन करून घेतलं नव्हतं. मग मी भांडून त्यांना ते सुपरन्युमररीच्या माध्यमातून अधिसंख्येच्या जागेच्या माध्यमातून त्या मुलांना नोकरी दिला. परत ती परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे आता आरक्षण द्यायचं आणि ते उद्या टिकलं नाही कोर्टात, तर ते परत तो सगळं त्यातून अनेक मुलं आत्महत्या करतात, अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात. तर या सगळ्या फार सेन्सिटिव्ह विषय आहेत. म्हणून सगळ्या सरकारने असेल, समाजातल्या लोकांनी असेल, सगळ्यांनी त्याचा शांतपणाने विचार करून चांगला निर्णय घ्यावा. तुम्ही परमनंट सोल्युशन म्हणतात. आपण देशभरात बघितलं ना तर देशभरात आरक्षणाचे वेगवेगळे लढे चालू आहेत. म्हणजे महाराष्ट्रात मराठा समाजाचं आंदोलन आहे, मागे गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन सुरू होतं, तिकडे गुर्जर समाजाचं आंदोलन सुरू आहे, अजून खाली कप्पा दक्षिणेकडे सुरू आहे, कुर्मींसाठी बिहारमध्ये असे वेगवेगळ्या जातींचे तिथले ओबीसी जातींचा अजून आरक्षणासाठी वेगळे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात अजून धनगर समाजाचं एक वेगळं ST-मध्ये आणावं यासाठी आरक्षण सुरू आहे, वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये. पण परमनंट सोल्युशन आतापर्यंत यांच्यावरती कुठे निघालेलं दिसत नाहीत. आउट ऑफ द वे तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात हे निघेल असं तुम्हाला तशी राज्यकर्त्यांची मानसिकता आहे का? हा इतका सोपा पॉइंट मी सांगायला लागलोय. आणि मी जर काही चुकीचं सांगत असेल तर मला सगळ्या जे ह्याच्यात, मी काही विद्वान नाही आहे, मी एक साधा अभ्यासक आहे. कारण का माझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा. पण जे अनेक चीफ जस्टिसेस आहेत आपल्याकडं, जे न्यायाधीश स्वतः गायकवाड साहेब असतील, भोसले न्यायाधीश भोसले साहेब, आता न्यायाधीश शिंदे साहेब असतील, त्यांना विचारून मी काही चुकीचं बोलतो का? माझा साधा एक पॉईंट आहे की तुम्हाला 50% आत द्यायचं असेल तर ते तुम्ही बसत द्या. 50%च्या वर जर द्यायचं असेल आणि सरकारने दिलं तर टिकायचं असेल तर तुम्हाला इंदिरा साहनी केस, एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन ही आडवी येणार. आणि ते तुम्हाला 35 वर्षाचे निकष जर बदलायचे असतील तर कोण बदलू शकते? हे पंतप्रधान आणि कॅबिनेट बदलू शकते. ती सोपी बाब आहे. तेवढं केलं तर 106व्या घटना दुरुस्तीचा अर्थ होतो की राज्याला आम्ही आरक्षण देण्याचे अधिकार दिलेले आहेत. हे माझं ऑन रेकॉर्ड माझं भाषण आहे. पण तुम्ही पंतप्रधानांचा उल्लेख केला, तुम्ही आता मागे दिल्लीला गेला होतात, तेव्हा तुम्ही काय भेटण्याचा प्रयत्न केला? नाही, आता मी तर खासदार नाही आहे, पण म्हणून मी सगळ्या खासदारांना विनंती केली की तुम्ही जाऊन पंतप्रधानांच्याकडे भेटू शकता. तुम्ही एक लेगसी आहे फॅमिलीची, शाहू महाराजांची. बाकी सगळ्या विषयावर मला ते भेट देतात, या विषयावर देत नाही. का बरं? आता ते देवेंद्रजींना विचारायला पाहिजे किंवा आणि बाकीच्या विषयावर. मला ह्या विषयावर काय अजून त्यांनी भेट दिलेली नाही. पण तुम्ही वेळ मागितली त्यांच्याकडे? अनेकदा मागितली. पंतप्रधानांनी वेळ दिली नाही पूर्वी? आता सध्या मी नाही, खासदार असताना मागितली होती. खासदार नसताना मी मागितली नाही. हे फार महत्वाची माहिती आहे की तुम्ही पंतप्रधानांकडे वेळ मागितली. खासदार असताना ऑन रेकॉर्ड आहे, मी बोललोय की त्यांनी वेळ दिली नाही असं. ह्या विषयासाठी नाही, पण पूर्वी बाकीच्या विषयासाठी लगेच दिलेली आहे, पण ह्या विषयासाठी दिली नव्हती. आम्हाला आठवतं तुमचा जेव्हा तुम्ही राज्यसभेत जेव्हा तुम्ही गेला होता, भाजपचं सरकार असताना त्यांनी तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त खासदार जेव्हा केलं, तुमचं स्वागत आम्ही अत्यंत जंगी झालेलं बघितलं. माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. आणि त्यांनी उलट राष्ट्रपतींना सांगून मला ते राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं होतं. आणि मी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला एक संधी दिली तिथं वर काम करायला.
आणि संधी दिल्यामुळे मी आज तिथं मांडू शकलो पार्लमेंटमध्ये 106व्या घटना दुरुस्ती की राज्यावर अधिकार म्हणजे काय. तुम्ही म्हणतात मगाशी की तुम्हाला बोलू दिलं नव्हतं पण तुम्ही ती संधी घेतली. हो घेतली. पण बोलू दिलं नव्हतं असं कसं काय झालं. नाही ते काय असते तुम्हाला अगोदर ड्राफ्ट द्यावा लागतो. अच्छा. तुम्ही काय बोलणार आहे ॲक्च्युली द्यावं लागत नाही पण त्यांना वाटलं की माझा ड्राफ्ट वाचावा तर माझ्या ड्राफ्टमध्ये इट वॉज नॉट अँटी गव्हर्नमेंट इट वॉज फॉर दी समाज ॲट लार्ज. म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात माझी भूमिका साठी मी बोलत नव्हतो पण समाजाची भूमिका मी स्पष्ट मांडणार होतो की राज्या 106व्या म्हणजे घटना दुरुस्तीत तुम्ही राज्याला अधिकार देतात पण त्याला काही अर्थच नाही आहे. जर 50% वर द्यायचे असतील तर 50% वर जर द्यायचे असेल तर ह्या सगळ्या बदलांना निकष हे मी बोलणार होतो आणि ते म्हणून ते मला दिलं नाही. पण मी तिथं उभारलो आणि सगळ्या महाराष्ट्रातले सगळे अनेक खासदारांनी माझ्यासाठी आवाज उठवला त्यावेळी आणि म्हणून मला संधी दिली चेअरनी बोलायला आणि मी तिथे हे सगळे विषय मांडले. पण फार महत्त्वाची बाब आहे आज आपण खरं तर जुना आहे पण तरीसुद्धा त्याच्यात उहापोह करतो आपण की छत्रपती शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या वंशजाला जेव्हा या इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांचा ड्राफ्ट बघायची सुद्धा आवश्यकता वाटते हे तुम्हाला तेव्हा खटकलं. त्यांनी ड्राफ्ट बघायचं असं नाही असं वंशज म्हणून नाही मी शेवटी एक खासदार होतो पण तरी सुद्धा आणि जनरली नाही त्यांना एक वेगळी लेगसी आहे ना परिवार असलं तरी एक कुठल्याही ज्याच्या थ्रू आपल्याला बोलावं लागते तर एक जनरल प्रोटोकॉल्स असतात आणि ते मला तेच काही वाईट वाटत नाही. त्यांनी मागितलं आणि आणि मला द्यायला सुद्धा काही वाईट वाटलं नाही बघा म्हणून. पण माझी भूमिका आहे आणि तुम्ही ती मांडली पण मी मांडली आणि मी ह्या बाबतीत अनेक ज्या लोकांनी तिथं हाऊसमध्ये उठले आणि सगळ्या खासदारांनी माझ्यासाठी नाही शिवाजी महाराजांचे शाहूंचे वंशज आहेत आम्हाला ऐकायचं आहे म्हणून शेवटी हाऊसनी ती चेअरनी मला ती परवानगी दिली बोलायला. दुसरा मगाचा मुद्द्याशी संबंधित एक आहे परत की आपण म्हणतोय ठीक आहे समाजाला आर्थिक निकषांमध्ये त्यांच्या सामाजिक मागासवर्गीय निकषाने आणावं. एक दुसरा फॅक्टर आहे काही मराठा समाजाच्या नेत्यांचं काही मराठा समाजाच्या व्यक्तींचं म्हणणं आहे की कुणबी मराठा हे सेपरेशन असायला हवं की ते वेगळं आहे मराठा आणि कुणबी एक नाही हे मानणारा एक वर्ग आहे. बऱ्याचदा पंजाबराव देशमुखांचा दाखला दिला जातो की जेव्हा त्यांनी ही मागणी पुढे आणली तेव्हा अनेक सदन मराठा समाजाच्या व्यक्तींनी विरोध केला होता की नाही आम्ही कुणबी नाही आम्ही मराठाच आहोत. हा एक त्यातला सगळ्यात मोठा एक अडचणीचा भाग म्हणला जातो समाजाच्या अंतर्गत. तुमचं याच्यावर्षी काही मत अजून नका. नारायण राणे म्हणतात की नाही आम्ही मराठा आहोत आम्ही कुणबी नाही. रामदास कदम म्हणतात की नाही हा फरक आहे किंवा इतर लोक मान्य करतात असं. हा नक्की ते कसं आहे की ते व्यक्तीवर बरंच अवलंबून असते. आता जर तुम्ही मला विचारलं तुम्हाला आरक्षण पाहिजे काय मी म्हणा बाबा माझ्या पंजोबाने आरक्षण दिलं पण आम्हाला मला वैयक्तिक आरक्षणाची गरज नाही हे माझं वैयक्तिक मत आहे. पण समाजाला त्याची गरज आहे म्हणून समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी समाजाच्या एक सेवक म्हणून समाजाचा एक घटक म्हणून माझी ती नेहमी मागणी असते. आता कुणबी मराठा जो तुम्ही अनेक लोकांनी नावं कोट केले त्याच्यात थोडा मतप्रवाह आहे त्यात काय आपण नाकारू शकत नाही. म्हणजे मराठवाड्यात एक वेगळी लाईन आहे पश्चिम महाराष्ट्रात वेगळी लाईन आहे घाटाच्या खाली कोकणात वेगळी लाईन आहे. पण माझं असं म्हणणं आहे जर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळत असेल मग ते कुणबीच्या माध्यमातून मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे ते ऐच्छिक ठेवा. पण ॲट द सेम टाइम तुम्हाला सरसकट देता येत नसेल तर मार्ग काय. मग तुम्ही जर म्हटलं समाजाच्या अंतर्गत ही जी भावना आहे की नाही हा एक कुठेतरी कुणबी मी अगदी स्पष्ट बोलू का महाराज हो बोला की कुणबी मंडळाचे कुठेतरी कमीपणाचं आहेत की आम्ही एक ते असतो ना की आम्ही श्रीमंत किंवा पुढारलेले आहोत आम्हाला असं कुणबी वगैरे म्हणून घेणं आम्हाला आमच्या शोभत नाही असा एक वर्ग आहे. नाही आहेच ना 100% त्यात काही दुमत नाही आहे. पण शेवटी आपण ॲट लार्ज काय बघायला पाहिजे की समाजाला काय पाहिजे. आता मी जर वैयक्तिक मला म्हटलं तुम्ही कुणबी व्हा मी नाहीच म्हणणार पण मी म्हणणार मला नको पण बाकीच्या गरीब मराठ्यांना जर कुणबीच्या माध्यमातून आरक्षण मिळत असेल वाय नॉट का घेऊ नये. पण मग ही मनोज जरांगेंचा ह्यालाच विरोध होतो की नाही सरसकट तुम्ही द्या त्यांचं जे म्हणणं मनोज जरांगेंचं. आता ते सरसकट कोणाच्याच सगळे सोयरे सुद्धा मध्यंतरी तर तो विषय आता ते सरकार डायरेक्ट बोलते त्याच्यावर मी काय आणि काय त्या ह्याच्यावर मी जास्त काय खोल जाणार नाही त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. पण एकंदरीत जास्तीत जास्त लोकांना आरक्षण मिळावं मी या मताचा आहे. म्हणजे इकडनं घ्या काय तिकडनं घ्या पण जेवढं शक्य होईल तेवढं ह्या गरीब मराठा आरक्षण मिळालं तर आम्हाला आनंदच आहे. मगाशी बोलताना तुम्ही एक मुद्दा म्हणाला होतात की हे ऐरणीवरती आलं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आलं असं कारण निवडणुका काही दिवसांनी
एक दुसरा मतप्रवाह आहे जो सामान्य जनतेमध्ये असतो की ज्याला फार राजकारण ज्याला वरवरचं राजकारण समजतं. त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा निघाला आहे म्हणजे ह्याच्यामागे राजकारण आहे. दरवेळेस निवडणुकांच्या ऐन तोंडावरती हा मुद्दा निघतो. त्यामुळे सुद्धा मराठा समाजाच्या सुद्धा काही युवकांना घटकांना असं वाटतं की आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती आपला मुद्दा काढून आपला वापर करून घेतला जातो. मनोज जरांगेंच्या एकंदरीतच आंदोलनाबाबत सुद्धा की हे राजकीय आहे, याला राजकीय पाठिंबा आहे, फूस आहे असा आरोप लावला जातो. नाही, मला नाही वाटत तो राजकारणासाठी काही करत असेल. कारण का मी त्याच्या म्हणजे हे लाठीचार्ज व्हायच्या अगोदर पूर्वी तो आंदोलन करायचा. मी 2-3दा तिथं जाऊन भेटून आलो आणि त्यांनी 1-2दा मला इन्व्हाइट सोय केलं होतं. मग कोल्हापूरच्या याला सुद्धा त्याचाच आग्रह होता मी तिथं यावं म्हणून मी गेलो होतो. तर मला नाही वाटत तो राजकारण करत. आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की मी राजकारणात काय येणार नाही आणि राजकारणात मला जर आणायचा प्रयत्न केला तर मी हिमालयात जाईन. हे त्याची स्टेटमेंट आहे. त्यामुळं आणि त्याचं प्रामाणिक पण ह्याच्यानं सिद्ध होते की तो राजकारणाच्या पेक्षा समाजासाठी काम करतोय. म्हणून ह्याच्या मागे कोणती पुढारी आहे असं मला नाही वाटत. काय शंका का म्हणजे कोणी शंका कुठल्या नेमकं काय झालं, हा विषय का झाला आणि ही चर्चा का व्हायला लागली, कारण ते लाठीचार्ज झाल्यामुळे. हा लाठीचार्ज झाला असता तर हा विषय असा येत नव्हता. आता नेमकं इलेक्शनच्या समोर झालंय म्हणून याची चर्चेला वेगवेगळी उदाहरण आहेत. पण काय झालं म्हणजे सभांची भव्यता त्याच्या मागे आता तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात किंवा आम्ही इतकी वर्ष पत्रकारून राजकारण बघतोय. इतकी मोठी सिस्टम उभा करणं हे जनरली असं म्हटलं जातं की विदाऊट एनी मोबिलायझेशन की आता त्याच्या मागे एक यंत्रणा उभी राहिल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण हजारो लोक लाखो लोक येणं, मग ते JCB आणि मग त्या सभा त्याचं मॅनेजमेंट ही मराठ सोपी गोष्ट नाही. आता असं बोललं जातं पण इतकं मला नाही वाटत त्याच्यात काय तथ्य असेल. का मी ज्यावेळी माझे दौरे व्हायचे किंवा अनेक मोठे मोठे सभासद झाल्यात, मी काही स्वतः खर्च केलेलंच नाही आहे किंवा किंबहुना मला कोणी दिलंय असं सुद्धा नाही. ॲटोमॅटिकली उभा राहतो. पण ज्या पुढारीने केलं की त्याच्यावर कोण लक्ष देत नाही. पण एका सामान्य माणसाच्या माध्यमातून समाज उभा राहिला तर ते जास्त लक्ष जातं की बाबा ह्याच्या मागे कोणतरी आहे. मला नाही वाटत की असं. पण मग म्हणून कसं असतं म्हणजे जरी मनोज जरांगे पाटील आपण म्हटलं, तुम्ही जसं म्हणताय की त्यांच्या मागे कुठलाही राजकीय ताकद नाही काय नाही, पण त्यांच्या या मुद्द्याचा राजकीय वापर मात्र निश्चित केला जातोय. तुम्हाला वाटत नाही असं खूप जास्ती वापर केला जातोय? आता तो त्यांचा प्रश्न आहे. राजकारणी संधी सोडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात मोबिलायझेशन असेल किंवा ध्रुवीकरण होत असेल. पण तुम्हाला वाटतं त्याचा राजकीय वापर केला होता ही थोडीशी सावध होण्याची वेळ आहे स्वतः मनोज जरांगेने सुद्धा? आता मनोज मॅच्युअर्ड झालेला आहे आणि मला वाटतं तो त्याचा वापर कोणाला सहसा करून देणार नाही. मी या उलट मताच आहे. दुसरं काय झालं म्हणजे मनोज जरांगे पाटलांवर त्यांनी मधल्या काळात खूप टार्गेटेड स्टेटमेंट्स केली. म्हणजे त्यांचं देवेंद्र फडणवीसांबाबतचं स्टेटमेंट वारंवार त्यांचं फडणवीसांबाबत त्यांनी खूप स्टेटमेंट्स केली. आता रिसेंटली कालच अजित पवारांबाबतही स्टेटमेंट केलं. त्यामुळे टार्गेटवर फक्त त्यांच्या असं एक टार्गेटेड आहे असं त्यांच्यावरती भाजपचे काही नेते आरोप करतात की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय स्टेटमेंट्स करू नये. अशाबाबत थोडीशी आपल्याला राजकीय जुगलबंदी बघायला मिळाली. आपण आलोय आरक्षणाच्या विषयावर, आपण जास्त तिकडे सरकायला लागलोय. पण हा आरक्षणाशी संबंधित मुद्दा, कारण त्याच्यामुळे सुद्धा कदाचित तो मुद्दा बाजूला पडतो, मग त्याला राजकारणाचं स्वरूप येतं. हां, तर मला वाटतं की शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतल्यामुळं त्यांना सॉफ्ट कॉर्नर असेल. त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांच्या आधीपासूनच ते म्हणतात की मला एकनाथ शिंदे हे देऊ शकतील. मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेले भेटायला म्हणून मनोज आणि मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ह्यातनं विषय सॉल्व्ह करतील ह्या सगळ्या म्हणजे आता जो चळवळ उभा राहिलेली आहे म्हणून त्या आशेने तिकडे इन्क्लाइंड असणार. बरं, पण चला तुम्ही आता या सगळ्या विषय आपण थोडं फार त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त तुमच्याबद्दल मला गोष्टी बोलायच्या. तुम्ही आता या मुद्द्यात तुम्ही लक्ष घालता. तुम्ही म्हटलात की आता 20 तारखेला सरकार काय निर्णय घेते हे बघणार, पण तुम्ही सुद्धा बाकी तुमचे दौरे सुरू आहेत. परवा तुमचं एक विधान मी बघितलं कोल्हापूरमध्ये, तुम्ही म्हणालात की 2009ची जखमा अजून लक्षात आहेत तुमच्या. आता नक्की कुठल्या 2009च्या जखमा तुमच्या लक्षात आहेत मला? 2009 आणि 2024 मध्ये संभाजी छत्रपतींमध्ये फार परिवर्तन आलेलं आहे. हो, ते आम्ही बघतोच आहे. 2009 मध्ये मी नौखा होतो, समाजासाठी सुद्धा काम करत होतो आणि एकंदरीत
एक एक कुठल्याही युवकाला एक आशा असते की आपण कधी करू. ती 2009ची इलेक्शन मी कोल्हापूरनं लढलो होतो. पैसे भरपूर गेले माझे त्याच्यात वैयक्तिक. फटका बसला मला आणि त्यातनं बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं. डिप्रेशन मोडमध्ये जाण्याचे चान्सेस होते मला. बापरे. कारण का एवढा झटका माझ्या जीवनातला तो एवढा मोठा झटका पहिलाच होता तो. आणि त्यातनं मी सावरत परत एकदा महाराष्ट्र पिंजून एक वेगळं जाळं मी तयार केलेलं आहे. एक वेगळा फोर्स तयार केलेला आहे की म्हणून येणाऱ्या इलेक्शन्सला की कुठल्याही पार्टी मला लाईटली घेऊ शकणार नाही आणि मला म्हणण्यापेक्षा स्वराज्याला लाईटली घेऊ शकणार नाही. आणि म्हणून मी कोल्हापुरात होतो आणि कोल्हापूर कनेक्टेड मला अनेक पत्रकारांनी तो प्रश्न केला आणि मी मग एकदम माझ्या भावनेतून एक हृदयातून ते स्टेटमेंट निघून गेलं की 2009च्या जखमा, का ते मी एकदम नौका होतो, मॅच्युअर्ड नव्हतो, त्या सगळ्या गोष्टी विसरलो नाही आणि ती वेळ आलेली दिसते असं मला वाटलं म्हणून ते मी ते बोलून गेलो. पण तुम्ही 2024 ते बोलत असताना मी नुसतं कोल्हापूर म्हटलं नाही, मी कोल्हापूरच्या बरोबर नाशिकला सुद्धा जोडले. मग संभाजीनगर आणि मग मराठवाडा बेल्ट मला बराच पॉप्युलर आहे, माझ्यासाठी पोषक आहे. ती लाईन सगळी अशी होती एकत्र. पण म्हणजे 24ला तुम्ही लोकसभा लढवणार असं एकंदरीत तुमचं? नाही, मी लढवण्यापेक्षा माझं कॉन्सन्ट्रेशन राहील स्वराज्यासाठी. आणि स्वराज्यातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की नाही आपण इलेक्शन लढवायला लागेल मला, तर लढवायचे. तर एवढं निश्चित आहे की मग ते कोल्हापूर असू दे काय नाशिक असेल, हे दोन्ही परिस्थिती ज्या निर्माण झालेल्या आहेत आता मी पॉलिटिकल बोलतोय, मगाशी मी सगळं सामाजिक बोललोय. बिलकुल. मी क्लिअर करतोय. मला समाज आणि राजकारण मिक्स करायचं नाही. बिलकुल. अगोदर सगळं माझं संभाषण हे समाजाबद्दल होतं. पॉलिटिकल जी परिस्थिती लागते ती बरोबर ह्या वर्षी 2024ला ती आलेली आहे. मग ती कोल्हापुरात सुद्धा आलेली आहे आणि ती नाशिकमध्ये सुद्धा आलेली आहे. हा, नाशिकचं पण बोलतो मी, पण कोल्हापूरमध्ये मी का विचारलं तुम्ही कोल्हापूरमधून लढणार काय, कारण तुमचं 2009चा तुम्ही रेफरन्स दिला. 2009ला मी आलो होतो कोल्हापूरला इलेक्शन कव्हर करायला, जेव्हा तुम्ही उमेदवार तिथे होतात तेव्हा अपक्ष उमेदवार तुमच्यासोबत होते आणि त्यांना आता ते सध्याचे राज्यसभेचे खासदार आहेत महाडिक, त्यांच्याकडनं मदत झाली होती. आता तेही खासदार आहेत. त्यांचे तत्कालीन खासदार जेव्हा ते तुमच्या विरुद्ध अपक्ष निवडून आले होते, मंडलिक, सदाशिव मंडलिक, त्यांचे चिरंजीव आता खासदार आहेत. आणि आता महाडिक आणि मंडलिक ज्यांच्याकडून तुमचा पराभव झाला होता ते दोघे आता एका बाजूला आहेत. म्हणून हे स्टेटमेंट आलंय की आता मी इथून माझा पराभव केल्यापेक्षा त्यांनी नवख्या संभाजी छत्रपतींचा पराभव केला होता. बरं. मी बाकीचं काही बोललो नाही. मी एवढंच म्हटलंय की त्या जखमा काय मी विसरलो नाहीये. पण मग आता हिशेब चुकते करणार का? टाइमच सांगेल का आता हिशेब चुकते करणार? टाइमच सांगेल किंवा वेळच सांगेल की नेमकी माझी भूमिका किंवा स्वराज्याची भूमिका पुढं कशी असणार आहे. पण इतकंच सांगेन की माझ्यासाठी आणि स्वराज्यासाठी 2009 आणि 2023च्या ह्या कालावधीत जेवढं मी कष्ट केलेले, जेवढी धडपड केलेली आहे आणि 2024ला ह्या कष्टाची चीज होणार आहे. आणि वातावरण हे निश्चित पोषक आहे. मला कोल्हापुरात असेल, नाशिकला असेल आणि मराठवाड्यात सुद्धा असेल. बरं, कोल्हापूर आणि थेट नाशिक, म्हणजे मी बरेच दिवशी चर्चा ऐकतोय की नाशिकमधनं तुम्ही निवडणूक लढणार. नाशिक का असं विशिष्ट तुम्हाला वाटतं की नाशिकमध्ये का? छगन भुजबळ आहेत म्हणून? पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, खानदेशमध्ये म्हटलं तर नाशिक, मराठवाड्यामध्ये म्हटलं तर कुठलंही घेतलं तरी बीड असेल काय संभाजीनगर असेल, हेही पोषक आहे. बरं. पण नाही, नाशिकमध्ये छगन भुजबळ सुद्धा त्यांचे लढवतात निवडणूक. त्यांचा आता मधल्या काळातली स्टेटमेंट्स खूप आली, म्हणून नाशिक नाही ना? नाही, त्याच्या अगोदरपासून माझी स्टेटमेंट्स आहेत की नाशिक मला फेवरेबल आहे. बरोबर. पण त्यांनी स्टेटमेंट आता केले असतील, पण माझी स्टेटमेंट त्यांच्या अगोदरचे आहेत. बरं. पण मग फक्त लोकसभा किंवा विधानसभा पण लढणार? ऍक्च्युली आमचं डोक्यात विधानसभाच होतं. कारण का एवढी ताकद पोचू शकत नाही स्वराज्याची या मिनिटात. आत्ताच नवीन हा पक्ष स्थापन झालेला आहे, त्यामुळे एवढी ताकद आमची पोचू शकत नाही सगळ्या लोकसभेला पोचायचं. ते मान्यच करायला पाहिजे. पण आमचं टार्गेट होतं एक 50 सीट्स विधानसभेमध्ये उभा करायचे. पण अनेक स्वराज्यातल्या अनेक लोक असतील किंवा अनेक लोकांच्या माध्यमातून सुद्धा हाच विषय माझ्याकडे यायला लागला की लोकसभेत सुद्धा राजे आपण मुख्य प्रवाहात राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मुख्य प्रवाहात राहायचं असेल तर मग
आपल्याला निवडायला पाहिजे. मग हे 2-3 कॉन्स्टिट्युन्सी निवडलेले. पण सध्या जमाना हा आघाड्यांचा आणि युतीच्या राजकारणाचा आहे. दोन सध्या महाराष्ट्रात आघाड्या आहेत. आपल्या एक महायुती आहे, एक महाविकास आघाडी आहे. तुम्हाला आयडिओलॉजिकली तुम्हाला कोण जवळचं वाटतं ह्याच्यापैकी? नाही, जवळ वाटण्यापेक्षा चर्चा कोण आमच्याशी करेल हे पहिलं बघायला पाहिलं. तर परवा मी काहीतरी पेपरमध्ये वाचलं आणि अनेक वृत्तपत्रांनी सुद्धा कोट केलेले की महाआघाडीचे लोक, महायुती नाही, महाआघाडीचे, महाविकास आघाडीचे लोक स्वराज्य संपर्कात आहेत. तर ही चर्चा सुद्धा चांगली आहे. कोणतरी आमच्या संपर्कात आलंय आणि आम्ही त्यांच्याशी काहीतरी चर्चा करायला लागलोय. तर बघू, वेट अँड वॉच आहे पुढे. सतेज पाटील म्हणाले तुमच्या स्टेटमेंटच्या आधी की नंतर, मला थोडंसं त्यात हे, पण तुम्ही जसं म्हणालात की 2009चा जखमा लक्षात आहे, त्याच आसपास त्यांचं स्टेटमेंट आलं की यावेळेस कोल्हापूरमधनं महाविकास आघाडीचा उमेदवार सरप्राईज असेल. बापरे, असं म्हटलंय ना ते. हो. तर त्यांचं काय, बंटी पाटील सुद्धा माझ्यासारखा 2009ला नौका होता. त्यावेळी आमदारच होते वाटते पण त्यांनी तो जायंट किलर म्हणून आले, त्यांनी खानविलकरांचा पराभव केला. हो, त्यावेळी होते. आणि त्याच्यानंतर आता 2024 मध्ये ते सुद्धा मॅच्युअर झालेले आहेत. पण त्यांच्या सरप्राईज मधला नेमका अर्थ काय हे मी ओळखू शकत नाही. कारण माझ्यापेक्षाही मी सामाजिक मुत्सदी असेल, किंवा मुत्सदी म्हणायचं नाही, मी सामाजिक माझा अनुभव असेल, पण राजकीय मुत्सदीपणा माझ्यापेक्षा जास्त त्यांचा आहे. म्हणून त्यांचा सरप्राईजचा अर्थ काय हे मी बंटी पाटलांच्या मनातल्या दुसरं कोण ओळखू शकणार, तर मी काय ओळखणार. तुमच्या जवळचे मित्र आहेत त्याच्यामुळे तुमची खूप चांगली मैत्री असं म्हणतात कोल्हापुरात. नाही, मैत्री निश्चित माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही एकत्र शिकायला होतो. पण शेवटी ज्यावेळी पुढारी होतो आणि मैत्री ही एका लेवलपर्यंत असते. कारण महाराष्ट्राच्या आघाडीच्या राजकारणात एक कोल्हापूर पॅटर्न आहे. 2019ला महाविकास आघाडी व्हायच्या आधी कोल्हापूरमधलं एक वाक्य खूप गाजलं होतं, आमचं ठरलंय. तर तसं नवीन आता हे सरप्राईज उमेदवार हे नवीन त्याचं काही. आता मला वाटतं तुम्ही लवकर बंटी पाटलांना तुमच्या शोला बोलवाल आणि मग ते नेमकं सरप्राईज काय आहे आणि त्यांना त्यांच्या डोक्यातलं सरप्राईज प्रेझेंट काय आहे मला सांगता येणार नाही. पण मग तुम्ही मधल्या, म्हणजे मला थोडंसं परत मागे जायचं, 2022ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं अशी, तेव्हा आम्ही तर खूप जवळनं बघितल्या सगळ्या गोष्टी. त्याची घटनाक्रमाची सुरुवात झाली राज्यसभेच्या निवडणुकांपासून. जेव्हा तुम्ही उमेदवार असाल असं शक्यता होती की तुम्ही राज्यसभेला जाल, आणि तुम्ही तेव्हा शिवसेनेला भेटलात, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटला होतात, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, की तुम्हाला त्यांनी उमेदवार घोषित करावं किंवा पाठिंबा द्यावा. ते त्यांनी तेव्हा केलं नाही. मग तिथून सगळी सुरुवात झाली या सगळ्या राजकारणाची असं म्हणतात. जर कदाचित तेव्हा तुमची उमेदवारी झाली असती तर 22चं सत्तानाट्यही कदाचित झालं नसतं असंही म्हटलं जातं. तुमचं काय रिडिंग आहे सगळ्याबद्दल? कारण त्यावेळेस तुम्ही कधी बोलला नाही त्या विषयावर. तो इतिहास झालाय आणि त्याच्यावर कशाला बोलायचं काय. आता माझा नवीन प्रवाह येतो म्हणजे स्वराज्य, आणि म्हणून मी पास्टवर बोलण्यापेक्षा पास्टमधनं काय चुकलं किंवा त्याचे वाईट अनुभव चांगले अनुभव कसे करायचे या दृष्टिकोनातून मी ठरवलेलं आहे. म्हणून मी त्या ह्याच्यात काय झालं ते काय घडलं, मी इट इज अ क्लोज चॅप्टर, माझ्यासाठी तो विषय बंद झालेला आहे. आणि म्हणून माझ्यासाठी नवीन चॅप्टर आहे तो म्हणजे स्वराज्य. आणि स्वराज्याच्या माध्यमातून आपली महाराष्ट्रात ताकद कशी निर्माण करायची, आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते स्वराज्य सुराज्य करण्यासाठी आपण प्रयत्न तर करूया, हा माझा अजेंडा आहे. मी हा प्रश्न का विचारला, कारण ना एक त्याच्यामागे सिरियस हे पण होतं एक कॉन्टेक्स्ट, की त्याच्यामुळे तुमच्यावरती भाजपच्या जवळकीचे अनेकदा आरोप लागले, किंवा आताही मध्ये मध्ये विषय निघतो, किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली आंदोलनात विषय निघतो की बीजेपीला फेवरेबल अशी भूमिका घेतली जाते किंवा बीजेपीशी जवळीक आहे असंही म्हटलं जातं. नाही, असं नाही आहे. हां, मी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं, याबद्दल काही दुमत नाही. पण ज्यावेळी त्यांच्या गोष्टी मला पटत नाहीत, ज्यावेळी कुठल्याही पक्षातल्या लोकांच्या गोष्टी पटल्या नाहीत, मी परखड विरोध केलेला आहे. म्हणजे माझा तर मला आठवते सगळ्यात जास्त विरोध मी देवेंद्र फडणवीसने केले. मला आठवते की त्यावेळी त्यांच्याच कुठल्या तरी सोशल मीडिया टीमनी शाहू महाराज हा कार्यकर्ता असं कोट केलं होतं. तर मी त्यावेळी जोरात बोललो होतो देवेंद्र फडणवीस, एकदम जोरात, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला मी जोरात बोललो. आणि परवा सुद्धा हे म्हणजे देवेंद्र फडणवीस माझे मित्र असले तरी ते गृहमंत्री आहेत पहिलं महाराष्ट्राचे, आणि त्यावेळी ते फायरिंग झालं होतं ते आपल्या अंतरवालीला, ते पहिलं विरोध करणारा मी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ नाही की त्यांच्याशी कुठले कोणी चुकलं तरी मी मागं पुढे बघत नाही. कारण आता बघ नवीन आघाड्यांमध्ये माहीत वंचितचा पण काही संपर्क झाला होता तुमच्याशी, वंचितकडनं त्यांच्यासोबत काही तो नॅचरल अलायन्स होऊ शकतो. वंचितची नॅचरल अलायन्स होऊ शकतो, कारण का ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची नातू आहेत आणि मी शाहू महाराजांचं पंतू आहे. पण परत शेवटी
हे जुने इक्वेशन असं नॅशनल अलायन्स किंवा हे समीकरण असले तरी ते शेवटी राजकीय बॅलन्स, राजकीय समीकरण मॅच व्हायला. प्रकाश आंबेडकरांनी तर उद्धव ठाकरेंसोबत ऑलरेडी युती केली आहे. तेही प्रबोधनकारांचे नातू आहेत आणि प्रबोधनकारांचा आणि शाहू महाराजांचं खूप त्यांचे स्नेहाचे संबंध होते. मग तेही असू शकतात का नॅचरल आहे प्रबोधनकारांचा? तुम्ही हात लेगसीचा विचार करायला. लाईन चांगली आहे तुमची, पण ते सगळं बसायला लागते ना, इतकं सोपं नाही ना हे सगळं बसायला. मग तसं असलं असतं तर मी खासदार होऊन गेलो असतो 2 वर्षाच्या अगोदर. त्यावेळी मग इक्वेशन का चालले नाही ते? तर तेव्हा शिवसेनेची भूमिका अशी फार त्यावेळी सुद्धा ते शिवसेनेचा आता नवीन त्यावेळी सुद्धा न्यू फाउंड लाईन आहे शिवसेनेची प्रबोधनकारांची. त्यावेळी सुद्धा प्रबोधनकारांचे नातू होते ते, नातू म्हणजे आपले नाही नातू. आणि इकडे मी शाहू महाराजांचा पंत होतो ना, प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराजांचे जिवाळीचे संबंध होते. मग ती इक्वेशन त्यावेळी त्यांनी लक्षात नाही आणली. ती खंत आहे म्हणत कुठेतरी तेव्हा करायला. आता खंत तिथं सोड टाकलं, नुसतं एकच लक्षात ठेवलं 2009. त्या 9ला बाकी समोर होते. पण आता तयारी आहे म्हणजे राजकीय आखाड्यात स्वराज्य उतरणं 100%. त्यामध्ये माघार नाही. जाता जाता एक प्रश्न होतो. 20 तारीख जवळ आलेली आहे. मनोज जरांगे म्हणतात की वादळ जेव्हा धडकेल हे कोणाला परवडणार नाही. अनेक प्रश्न त्यातून उपस्थित होत आहेत. मग कायदा सुव्यवस्थेपासून अनेक गोष्टींचा प्रश्न निर्माण होते की समाज येईल. याच्यापूर्वी मोर्चे निघाले, ते अत्यंत शांततेच्या मार्गाने निघाले, सगळ्या जगाने बघितले. एक उदाहरण दिलं जातं की त्या काळी निघालेले मराठा समाजाचे मोर्चे हे उदाहरण म्हणून दिले जातात की शांततेने कसं मोठं आंदोलन होऊ शकतं. पण आता मात्र तशी अनेकांना शाश्वती वाटत नाही की ते आंदोलन शांततेत असेल किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात येतील तेव्हा इट कुड लीड टू लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम. 2 दिवसाने राम मंदिराचं भूमिपूजन आहे. या सगळ्या गोष्टी समोर तिथे आहेत. काही तुम्हाला वाटतं की अजून वेळ दिला जावा किंवा मनोज जरांगेंना तुम्ही काही अपील करणार आहात किंवा सरकारला अपील करणार आहात किंवा कोणाला? नाही, माझं मी काही अपील करायसाठी मला तसा काही अधिकार नाही आहे. पण मुंबई ही देशाची बिझनेस कॅपिटल आहे, आर्थिक राजधानी आहे. आणि त्याचे रिपल्केशन, त्याचे इफेक्ट्स हे सगळे जगात होतात. मला असं वाटतं की आणि अनेक समाजात असंतुष्ट लोक सुद्धा असतात, ज्याच्यात जाती विषमता मध्ये तेढ निर्माण व्हावं करण्यासाठी असंतुष्ट लोक ह्याच्यात मुवमेंट सुरू करतात. थोडे पुढारी लोक सुद्धा असतात की ह्यांच्यात लागू ते भांडणं म्हणजे काहीतरी वेगळं स्फोटक परिस्थिती निर्माण होते. ही मला मनापासून भीती आहे. म्हणून मी मगाशी सुरुवातीपासून मी 1 नाही 5-7 आम्ही कोट केलं. सरकार 20 तारखेची वाट का पाहते? तुमच्या मनात आहे ना तुम्हाला कसं आरक्षण द्यायचं आहे? तुम्ही म्हणता टिकणं आरक्षण द्यायचं आहे ना. मनोज जरांगे पाटलांनी समाजाने त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत. हे काय नवीन काहीतरी आता आणि त्याच्यावर चर्चा करायचा काही विषय नाही. तुम्ही मीटिंग बोलवा, डिक्लेअर करून मोकळवा जे काय असेल ते. किंवा तुम्हाला लगेच डिक्लेअर करता येत नसेल तर तुम्ही काय करणार ते सांगा, ज्या स्पष्टता. का नाही ते 20 तारखेपर्यंत पुढं? म्हणजे राम मंदिर वगैरे सारख्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. नाही असं नाही ना. हा तुमचा आयरनीवर विषय ना. राम मंदिर चांगली, राम मंदिरांचं कौतुकच आहे. म्हणजे आज राम मंदिर तिथं प्रस्थापित होते, हे कौतुकाचीच बाब आहे. पण हा सुद्धा मराठा समाजाचा विषय आयरनीवर आहे ना. गरीब मराठ्यांची किती आत्महत्या व्हायला लागलेत, हा सुद्धा आयरनीवर विषय. हा सुद्धा विषय मार्गी लागणं गरजेचं आहे. म्हणून वाय वेट 20 तारखेपर्यंत? तुम्ही लवकर ठरवा ना काय करायचं, सांगून मोकळवा ना. पण जर आले मुंबईत स्पष्टता द्या. म्हणून माझं एकच ट्विट महत्वाचं आहे कमलेशजी. मी आजही म्हणतो की ते ट्विट इतकं महत्वाचं आहे की मी त्या सरकारला म्हणतोय, तुम्हाला काय आरक्षण द्यायचं तुम्ही स्पष्ट आणि क्लिअर सांगा. तुम्हाला देता येत नसेल तर सांगा हे आम्ही देऊ शकत नाही, आम्हाला हे द्यायचंय, हे आम्ही देणार. काय देणार सांगा. टिकणारं आरक्षण देणार असं नाही. काय देणार ते स्पष्ट सांगा. इन ब्लॅक अँड व्हाईट. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब आहेत ज्यांनी शपथ घेतलेली शिवाजी महाराज, म्हणजे त्यांचं प्रामाणिकपण त्यात दिसते. देवेंद्र फडणवीस हे स्वतः वकील आहेत आणि मी स्वतः त्यांच्याशी अनेकदा संभाषण केलेलं आहे की कशा पद्धतीने देता येते किंवा कशा पद्धतीने देता येत नाही. पण त्यांना क्लिअर कट माहिती आहे पिक्चर, म्हणून यातनं ते पळून जाऊ शकत नाही. आणि स्वतः त्यांनी 2017ला दिलेलं. 3 नंबर अजितदादा आहेत, त्यांनी सुद्धा अनेक वर्ष राजकारण केलेलं आहे. मराठा समाजाच्या भावना त्यांना समजतात. पण त्यांनी सुद्धा ह्या तिघांनी एकत्र येऊन म्हणजे एवढे स्ट्रॉंग कॉम्बिनेशन, मुख्यमंत्री 2 DCM असं महाराष्ट्राला तर नाही आहे. ट्रिपल इंजिन म्हणा. तर एवढं स्ट्रॉंग इक्वेशन आणि कशाला आणि कोण विद्वान पुढारी पाहिजे याच्यात? बसा, काय द्यायचं सांगा,
हां पण जर आले मनोज जरांगे पाटील 20 तारखेला आंदोलन जे होईल मोठ्या प्रमाणात, तुम्ही त्यात सहभागी व्हाल? नाही, जिथं समाज असतो तिथं मी असतोच. असाल तुम्ही तिथे. ठीक आहे. खूप आपण आज मनमोकळ्या गप्पा मारल्या. खरं तर वेळेचं बंधन आहे, पण आपण जवळजवळ सगळ्याच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही तितक्याच दिलखुलासपणे आणि रोखठोकपणे सडेतोडपणे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वराज्याने आता, आम्ही तुमच्या एकंदर बोलण्यातून अंदाज काढला की तुम्ही आता 24ची तयारी आहे. तुमची भूमिका तुम्ही सांगितली की आता कोणी हलक्यात घेऊ शकत नाही, हे तुम्ही भूमिका मांडली. तुमच्या त्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप सदिच्छा. तर आज लोकशाही पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आपण आज गप्पा मारल्या संभाजीराजे छत्रपती यांच्याशी, त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतची भूमिका आणि राजकीय भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केल्यात. आगामी काळात त्यांची कशी भूमिका असणार, पण एक त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे, जे आहे ते स्पष्ट करा. 20 तारखेची वाट बघण्याची गरज नाही, हे आवाहन देखील त्यांनी सरकारला केलं. आजचा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये कोणाला भेटायला आवडेल हे देखील आम्हाला सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन पाहुण्यांचं. बघत राहा लोकशाही पॉडकास्ट विथ कमलेश सुतार. मुलांनो, लंच टाइम. हात धुवून घ्या. सवय तर चांगली आहे,